दिगंतला डॉक्टर व्हायचे होते. निकाल चांगला लागल्यामुळे त्याचे स्वप्न पूर्ण होईल असे डॉक्टरांना वाटू लागले. त्यावेळी सुशीला नायर यांनी सेवाग्राममध्ये खेड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून मेडिकल कॉलेज काढले होते. तिथे प्रवेश घेण्यासाठी एक लेखी परीक्षा द्यावी लागायची. दिगंतने ती परीक्षा दिली. त्याला पेपरही चांगले गेले. पण अनपेक्षितपणे त्याला परीक्षेत खूपच कमी मार्क मिळाले. सुशीला नायर नेमक्या त्यावेळी तिथे नव्हत्या. त्यामुळे डॉक्टर प्रकाश दुसऱ्या ट्रस्टींना भेटले. म्हणाले, दिगंतला एवढे कमी मार्क मिळणे शक्यच नाहीये. तुम्ही दुसऱ्या कोणाला सीट द्यायचे कबूल केले आहे का? यावर ते ट्रस्टी नाही असे म्हणाले. जे हक्काचे आहे तेही मिळत नाहीये याचे डॉक्टरांना वाईट वाटले. सुशीला नायर जेव्हा परत आल्या तेव्हा त्यांना हे सगळे समजल्यावर त्यांनी परत परीक्षा देण्यासाठी सुचवले. पण आधीच्या अनुभवाने डॉक्टर इतके विटले होते की त्यांना परत तिथे जावेसेही वाटले नाही. सेवाग्रामला आलेल्या अनुभवामुळे आपण आपल्या मुलांसाठी काहीच करू शकत नाही असे वाटून डॉक्टर खूप निराश झाले. शेवटी गिरीश गांधी व द्वादशीवार यांच्या प्रयत्नाने दत्ता मेघे यांच्या वर्ध्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये दिगंतला ऍडमिशन मिळाले. या कॉलेजमध्ये तेव्हा मेरिटवर येणाऱ्या मुलांसाठी 4,500 फी आणि खाजगी सीटसाठी ₹2.25 लाख फी होती. मेघे यांनी डॉक्टरांकडून 4,500ची फी घेतली. सवलतीची फी असली तरी ती देखील डॉक्टरांना परवडणारी नव्हती. त्यांची फी गोळा करण्यासाठी धावपळ सुरू झाली. ही गोष्ट त्यांच्या ओळखीत असलेल्या सोहनी आजींच्या कानावर गेली. त्यांनी डॉक्टरांना बोलावून घेतले आणि एक पाकिट त्यांच्या हातावर ठेवत, ही दिगंतच्या पहिल्या वर्षाची फी असे त्या म्हणाल्या. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. दिगंतच्या 4ही वर्षांची फी या सोहनी आजींनीच भरली. दिगंतच्या फीचा प्रश्न जसा सोहनी आजींनी सोडवला तसा त्याच्या राहण्याचा प्रश्न आनंदवनातल्या आनंद निकेतन कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश शेंडे यांनी सोडवला. त्यांचे वर्ध्याला एक घर होते. ते त्यांनी दिगंतला राहण्यासाठी 5ही वर्ष दिले आणि तेही विनामूल्य. असे कुठून कुठून लोक डॉक्टरांच्या अडचणीला उभे राहिले. अनिकेतलाही त्याच्या 12वी नंतर पुण्याला ज्ञानेश्वर विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाले. तिथेही त्याच्या राहण्याची सोय सुरुवातीला 1 वर्ष मंजिरी परांजपे यांच्या घरी झाली आणि पुढची 2 वर्ष तो डॉक्टर शिरोळे यांच्या बंगल्यातल्या एका खोलीत राहिला. मुलांच्या जेवणा खाण्याची सोय मंदाताईंनी त्या दोघांच्या पगारातून साठवलेल्या फिक्स डिपॉझिट मधून केली जात होती. दिगंत आणि अनिकेत दोघेही शिक्षणाच्या निमित्ताने शहरात राहू लागले, पण घराची ओढ त्यांना कायम राहिली. सुट्टी लागली की दोघेही लगेच हेमल कसा गाठायची. सुट्टी संपली तरी त्यांचा तिथून पाय निघायचा नाही. या मुलांना आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी शहरात राहून सुद्धा अवास्तव खर्च कधी केला नाही. दिगंत आणि अनिकेत एकूणच समजूतदार असल्याने ही मुलं प्रकल्पावर राहून आपल्याला मदत करतील याची खात्री डॉक्टर व मंदाताई यांना होती. त्यामुळे प्रकल्पाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जो मेळावा झाला त्यात दिगंतने तिथेच राहून काम करण्याचे जेव्हा जाहीर केले तेव्हा कोणालाच आश्चर्य वाटले नाही. दिगंतच्या पाठोपाठ अनिकेतही प्रकल्पाच्या कामासाठी येऊन मिळाला. डॉक्टर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी 25 वर्ष हा प्रकल्प चालवला. हे काम थांबू नये अशी त्या सर्वांचीच इच्छा होती. त्यामुळे दिगंत आणि अनिकेत जेव्हा स्वतःहून या कामात सहभागी झाले तेव्हा सर्वांनाच खूप मनापासून आनंद झाला. पुढे 2003 साली दिगंतचे लग्न झाले आणि हेमल कशाच्या प्रकल्पाला अजून एक डॉक्टर मिळाला. दिगंतची बायको अनघा ही गायनेकॉलॉजिस्ट. ती राहणारी गोव्याची. लग्न ठरण्याआधी दिगंत आणि अनघा पुण्यात भेटले. दिगंतने अनघाला प्रकल्पाच्या कामाची सगळी कल्पना दिली. लग्नानंतर तिला कशा परिस्थितीत राहावे लागेल हे देखील सांगितले. पण या सगळ्याला अनघाने तयारी दर्शवली. लग्न बाबांच्या डोळ्यांसमोर व्हावे म्हणून अगदी साध्या पद्धतीने आनंदवनातच लग्न केले. लग्नानंतर दिगंत व अनघा या दोघांनी मिळून प्रकल्पावरच्या दवाखान्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. इतकी वर्ष ज्या बांधिलकीने डॉक्टर व मंदाताई यांनी दवाखान्याचे काम पाहिले त्याच बांधिलकीने दिगंत व अनघा सुद्धा पाहू लागले. नवनव्या कल्पना राबवणे, आधुनिक उपकरणे आणणे, कार्यक्षेत्राचा परीघ वाढवणे या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले. मुलांमधले कुपोषण संपवण्यासाठी स्वतःच्या मुलांप्रमाणे इतर मुलांनाही डाळ तांदळाची पेज देणे, येणाऱ्या प्रत्येक नवीन पेशंटची HIV टेस्ट करणे, खेड्यापाड्यातल्या रुग्णांसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे अशा अनेक कल्पना त्या दोघांनी राबवल्या. दिगंतने जशी दवाखान्याची जबाबदारी घेतली तशीच अनिकेतने प्रकल्पाच्या व्यवस्थापनेची जबाबदारी स्वतःवर घेतली. या जबाबदारीत किती आव्हाने असतात याची बाहेरच्या माणसांना जरी कल्पना नसली तरी डॉक्टर प्रकाश यांनी आयुष्यभर ही जबाबदारी पेलली असल्याने त्यांना याची जाणीव होती.
एखादा प्रकल्प चालवण्याचा खर्च प्रचंड असतो आणि त्यासाठी मिळणारा निधी मात्र अपुरा असतो. हेमल कसाचा प्रकल्प जसा जसा वाढत होता तसा तसा त्याचा खर्चही वाढत होता. त्यामुळे जमा खर्चाची तोंड मिळवणी कशी करायची याच्या नियोजनात अनिकेत सतत असायचा. आपल्या प्रकल्पाची माहिती बाहेरच्या जगाला नीट मिळाली तर प्रकल्पासाठी बरीच मदत मिळू शकते याची त्याला कल्पना असल्याने लोकांपर्यंत पोहोचायला त्याने एक भले मोठे छायाचित्र प्रदर्शन तयार केले. असे पहिले प्रदर्शन त्याने पुण्यात भरवले. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. 7,000च्या आसपास लोक ते प्रदर्शन बघायला आले होते. हे प्रदर्शन भरवण्यामागे त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचावे, प्रकल्पासाठी मदत मिळावी ही अपेक्षा तर होतीच. पण त्याही पेक्षा जास्त ते ज्या भागात काम करत आहेत तिथल्या आदिवासींच्या प्रश्नांची जाणीव लोकांना करून द्यावी हा अनिकेतचा जास्त उद्देश होता. पुण्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिक इथेही प्रदर्शनं भरली आणि त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रकल्पाच्या व्यवस्थापनेची जबाबदारी सांभाळत असतानाच अनिकेतने प्रकल्पावरच्या शाळेचा संचालक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली. शाळेसाठीही त्याने वेगवेगळे प्रयोग केले. मुलांना नृत्य, संगीत यावे म्हणून त्याने सगळ्या प्रकारची वाद्य शाळेत आणली. तसेच पुस्तकी शिक्षणाबरोबरच इथल्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर ट्रेनिंग, सुतारकाम, बांबूकाम, सिरॅमिकच्या वस्तू, शिवणकाम अशा व्यवसाय उपयोगी अनेक गोष्टीही शिकवायला सुरुवात केली. अनिकेतने प्रकल्पावर एक बेकरीही सुरू केली. तिथे बनवले जाणारे ब्रेड, टोस्ट मुलांना आठवड्यातून एकदा नाश्त्यासाठी दिले जायचे. याशिवाय तिथे शेतीबद्दलचे शिक्षण, दवाखान्यातल्या काही गोष्टी सुद्धा मुलांना शिकवल्या जायच्या. तिथली मुलं शाळा सांभाळून प्राण्यांची देखभाल सुद्धा करायचे. हे झाले दिगंत आणि अनिकेत बद्दल. आता डॉक्टरांची मुलगी आरती बद्दल. हेमलकसा परिसरात कुपोषणामुळे बाळंतपणात कधी कधी आईचा मृत्यू व्हायचा. बऱ्याच वेळेला आईला डॉक्टरांकडे न आणता तिचे बाळंतपण घरीच केले जायचे आणि तिला पुरेशी वैद्यकीय मदत मिळायची नाही. आई गेल्यावर मागे राहिलेल्या बाळांचे काय करायचे असा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. मग अशी मुलं प्रकल्पावर आणली जायची. मग कुणातरी कार्यकर्त्यांच्या घरी ती राहायची. थोडी मोठी झाल्यावर तिथूनच शाळेत जायची. काही मुलं 2 वर्षांची झाली की आपापल्या घरी जायची आणि मग शाळेसाठी परत यायची. आरती सुद्धा अशीच तिची आई गेल्यावर प्रकल्पावर आली आणि डॉक्टरांच्या घरात राहू लागली. ती आली तेव्हा फक्त 4-5 दिवसांची होती. डायरिया झाल्याने तिची तब्येत खराब होती. काही केल्या तिची तब्येत सुधारत नव्हती. पण मंदाताईंनी ती बरी व्हावी म्हणून तिची खूप काळजी घेतली आणि यात त्यांना आरतीचा खूप लळा लागला. दिगंत आणि अनिकेतलाही तिच्याबद्दल बहीण म्हणून प्रेम वाटत होते. त्यामुळे आरती डॉक्टर प्रकाश यांच्याकडेच राहिली आणि त्यांचीच झाली. आरती सुद्धा दिगंत, अनिकेत सारखीच प्राण्यांबरोबर छान रमली. ती आश्रमशाळेतच मॅट्रिक पर्यंत शिकली. प्रकल्पावरच्या पेशंटची सेवा करायची म्हणून 12वी आर्ट्स नंतर तिने नर्सिंगचा कोर्स केला. नागपूरला 6 महिने आणि मग पुण्याला 1 वर्ष नोकरी करून ती परत प्रकल्पावर आली. पण पुढे पुण्याच्या उदय यांच्याशी लग्न होऊन ती पुण्याला स्थायिक झाली. डॉक्टर प्रकाश यांच्या मुलांप्रमाणेच गोपाळ फडणीस यांचा मुलगा केतन प्रकल्पावरच काम करतो. विलास व रेणुकाताई यांची मुलगी मोक्षदा आनंदवनाच्या आनंद निकेतन कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते. तसेच त्यांचा मुलगा अजिंक्य इंजिनियर असून प्रकल्पाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी नसला तरी त्याच्या पद्धतीने तो त्याचा वाटा उचलत आहे. हेमल कशाची जबाबदारी जशी दिगंत व अनिकेतने घेतली तशीच आनंदवनाच्या सगळ्या व्यवस्थापनेची जबाबदारी विकास यांचा मुलगा कौस्तुभ जो चार्टर्ड अकाउंटंट आहे याने घेतली. हे झाले आमट्यांच्या 3ऱ्या पिढीपर्यंत. पण पुढे त्यांच्या 4थ्या पिढीतही आमट्यांचे सर्व गुण दिसू लागले. डॉक्टर प्रकाश यांचा पहिला नातू अर्णव याने 3-4 महिन्यांचा असल्यापासून डॉक्टरांच्या सहवासात प्राण्यांचा अभ्यास सुरू केला आणि नंतर 3.5 वर्षांचा झाल्यापासून प्राण्यांची संपूर्ण माहिती तिथे येणाऱ्या पाहुण्यांना उत्साहाने देऊ लागला. त्याचीही डॉक्टरांप्रमाणेच वाघापासून सापापर्यंत सर्व प्राण्यांची मैत्री झाली. हेमल कसा असो वा आनंदवन दोन्हीकडे पुढच्या पिढीने प्रकल्पांच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. ज्या आदिवासींनी डॉक्टर व त्यांच्या कार्यकर्त्यांना आपले म्हणावे म्हणून ते इतके दिवस धडपडले त्याच भूमिकेने आमट्यांची पुढची पिढी काम करत आहे.